अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। येत्या गुरुवारी म्हणजेच 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला आपल्या स्वामी महाराजांना घरच्या घरी गुरुपद कसं द्यायचं, तर सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला घरातल्या सर्व देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे। त्यानंतर स्वामी महाराजांसमोर बसायचं आहे आणि स्वामींसमोर आपल्याला एक नारळ, खडी साखर आणि गुलाबाचं फूल ठेवायचे। त्यानंतर हात जोडून स्वामींना प्रार्थना करायची आहे की हे स्वामीराया, तुम्हीच माझे मायबाप, तुम्हीच माझे सखे सोयरे, तुम्हीच माझे आप्तबंधू। माझ्या चांगल्या आयुष्यात जेही काही चांगल्या गोष्टी घडतायत त्या फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादामुळे घडतायत, परंतु जर माझ्या आयुष्यामध्ये काही वाईट गोष्टी घडणार असतील तर त्यामध्ये मात्र मला तुमची साथ अशीच कायम हवी आहे। तुम्ही माझ्या जसे आजपर्यंत पाठीशी उभे राहिले आहात तसेच मला यापुढेही माझ्या पाठीशी असेच ठामपणे, खंबीरपणे कायम उभे हवे आहात। त्यामुळे या गुरुपौर्णिमेपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही माझं गुरुपद स्वीकारा, माझा सर्व चांगला वाईट कार्यभार तुम्ही सांभाळा असं म्हणायचं आहे। आणि हे जे नारळ, खडी साखर आणि गुलाबाचं फूल आहे ते आपल्याला संध्याकाळी जवळच्या मठात, केंद्रात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात ठेवायचे। जर तुमच्या जवळ मठ, केंद्र, मंदिर नसेल तर तुम्ही जवळच्या पाण्यामध्ये हे प्रवाहित सुद्धा करू शकता। स्वामी महाराज आपल्या भक्तांच्या कायम पाठीशी उभे असतात, परंतु आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना हे गुरुपद द्यायचं आहे। तर प्रत्येकाने जास्तीत जास्त हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत शेअर करा। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।